ईश्वराची ओळख सांगताना तो कसा आहे याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला देवाची महती सांगताना म्हणतात, ज्ञान विज्ञान हरी नांदे आमुच्या घरी, बाह्य जू अभ्यंतरी जाला देव, काय सांगू माय त्रिभुवन धाय, पाहता न समाय नाना रूपी, चढत्या वाढत्या गोष्टी प्रगत दिले घटी, नामरूपे वैकुंठी नेऊनी घाली रया, ज्ञानदेवा गोडी हरिपद आवडी, प्रकृतीची घडी तडी ओलांडली. एवढ्या सुरेख शब्दांमध्ये संत ज्ञानदेवांनी देवाचं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज विज्ञानवादी होते असं म्हणायला काहीही हरकत नाही, कारण त्यांनी देवाचं वर्णन करताना सांगितलंय की ज्ञान विज्ञान हरी नांदे आमुच्या घरी. म्हणजे ज्ञानाच्या विज्ञानाच्या अशा प्रत्येकच रूपामध्ये तो देव आमच्या घरी नांदतो. तो हरी आमच्या जवळ येऊन वास करतो राहतो. असा हा हरी कसा आहे तर तो ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या रूपामध्ये आहे. परमार्थाचं ज्ञान आणि संसाराचं विज्ञान याचं गुपित जेव्हा ज्यांना कळलं तेव्हा त्यांचा जीवन हे सुखमय झालं. कारण परमार्थाचं ज्ञान आणि संसाराचं विज्ञान हे दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. बाह्य जू अभ्यंतरी झाला देव, असा हा देव काय सांगू माय, म्हणजे हा देव बाह्य रूपात आणि अंतरूपात देखील आमचा झालेला आहे. तो आता दोन्हीही ठिकाणी आमच्यासोबत असतो. बाह्य रूपात जरी पाहिलं तरी तो दिसतो आणि अंतरीत जरी पाहिलं तरी दिसतो. त्रिभुवन धाय पाहता न समाय, असा हा आमचा देव पूर्ण त्रिभुवनात जर पाहायला गेला तर त्याला देखील तो ओलांडून जातो. कारण तो त्रिभुवन देखील पूर्णपणे व्यापून टाकतो, एवढी त्याची महती आहे. आणि कुठे जर तुम्ही पाहायला गेलात तर तो कोणत्याही गोष्टीत तुम्हाला सामावून देखील दिसतो आणि न सामावता देखील दिसतो. नाना रूपात देखील तो भरून उरतो, त्याच्यात देखील तो सामावू शकत नाही, अशी महती त्यांनी सांगितली आहे. त्रिभुवन धाय पाहता न समाय नाना रूपी, चढत्या वाढत्या गोष्टी प्रगत दिसे घटी, नामरूपे वैकुंठी नेऊनी घाली रया. हा चढत्या वाढत्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिसतो. लहान मोठ्या प्रत्येक गोष्टीमध्ये या देवाचं अस्तित्व हे सामावलेलं आहे. आणि हा अशा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापून असल्यामुळं आपल्याला चढत्या गोष्टीमध्ये वाढत्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी याची महती याची उपस्थिती जाणवू शकते. तेवढी प्रखर भक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. थोडक्यातच काय तर अत्यंत सूक्ष्म किंवा प्रचंड मोठ्या वस्तूमध्ये तो सामावलेला आहे. अशा प्रत्येक गोष्टीत तो दिसतो आणि तो आपल्या भक्तांना वैकुंठामध्ये घेऊन जातो. वैकुंठाचं जे समाधान असेल किंवा वैकुंठाची जी आपल्याला भेटणारी गोष्ट असेल किंवा वैकुंठ जे वापणारा असेल तर त्या आपल्या भक्तांना तो वैकुंठामध्ये घेऊन जातो. अशी महती ज्ञानदेवांनी या हरीची सांगितलेली आहे. एवढ्या सुंदर शब्दांमध्ये कशा प्रकारे आपण संसारात असताना देवासोबत आपण जवळीक सागून वैकुंठ गाठू शकतो हे त्यांनी सांगितलंय. जर आपली भक्ती श्रेष्ठ असेल तर काय न झालं आपल्याला वैकुंठ भेटायला, कारण देवाला देखील त्याचे भक्त आवडतात. मग निश्चितपणे आपल्याला वैकुंठ मिळू शकतो. ज्ञानदेवा गोडी हरिपद आवडी, प्रकृतीची थडी ओलांडली. ज्ञानदेव शेवटी काय सांगतात की ज्ञानदेवांना ही ज्ञानदेवाला गोडी आहे भक्तीची. कारण ज्ञानेश्वर महाराज भक्तीच्या गोडीनंच प्रेमभावनेनंच सगळ्याला सांगतात. म्हणून आपण त्यांना आदरानं माऊली म्हणतो, लाडानं माऊली म्हणतो. असे माऊली बनून ते सर्वांवर प्रेम करतात. म्हणून ते म्हणतात की आम्हाला त्याची गोडी आहे. कशाची गोडी आहे तर आम्हाला हरिपदाची गोडी आहे. त्या हरीची आम्हाला गोडी आहे आणि ते हरिपद आम्हाला आवडत असल्यामुळे आम्ही प्रकृतीची नदी ओलांडलेली आहे. या प्रकृतीमध्ये असलेल्या भौतिक गोष्टी, भौतिक स्वभावाच्या गोष्टी यांचा आम्ही त्याग केलेला आहे. आणि आम्ही असा त्याग केल्यामुळे आम्हाला आता या संसारामधल्या कोणत्याही भौतिक सुखाविषयी काहीही वाटत नाही. आपल्या सर्वांचा जीव ह्या भौतिक सुखाच्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. आपण भौतिक सुखाच्या गोष्टी सोडून इतरत्र पाहायलाच आपल्याला वेळ नसतो किंवा आपलं मन चित्त इतर गोष्टींकडे धजावत नाही पाहण्यासाठी. कारण आपण फार संकुचित विचारसरणीनं जीवन जगत असतो आणि असलेल्या थोड्या गोष्टीलाच आपण जग समजून जगत असतो. त्याच्यातच आपण सुख म्हणून शोधत असतो. परंतु ही भौतिक सुखाच्या गोष्टीपेक्षा आध्यात्मिक सुख जर आपल्याला प्राप्त झालं तर ते सुख न राहता आनंदामध्ये परावर्तित होतं.
सुख कदाचित काही काळापुरता असेल, क्षणापुरता असेल, त्याच्यानंतर दुःखाची वाट येते. परंतु जेव्हा आनंदाच्या स्थितीला माणूस प्राप्त होतो तेव्हा तो आनंद माणसाला चिरकाल टिकणारा असतो. ह्या आनंदाला जर अजून पुढच्या मार्गाला जर न्यायचा असेल आपल्याला, तर आपल्या स्वतःमधला आनंद आणि ह्या विश्वातला परमानंद यांचं जेव्हा मिलाप होईल तेव्हा आपल्याला खऱ्या भक्तीची अनुभूती प्राप्त होईल. आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला देव दिसत नाही, देव दिसत नाही, देव असा कसा दिसेल? त्यासाठी काहीतरी कष्ट करावे तर लागल. विनाकारण देव देखील आपल्या भक्ताला कसं दर्शन देईल? काहीतरी त्या भक्ताच्या भक्तीची श्रेष्ठत्व असलं पाहिजे, जेणेकरून ईश्वराला त्याच्यासाठी अवतार घ्यावा लागल किंवा त्याला भेटण्यासाठी परत तरी यावं लागल, दिसावं लागल. जर भक्ताची भक्ती तशी असेल, भक्ताची महती तशी असेल, तर निश्चितपणे देव येणार म्हणण्यापेक्षा त्याला यावं लागणार. जसं शबरीनं श्रीरामांची भक्ती केली आणि या शबरीच्या भक्तीपोटी श्रीरामाला यावं लागलं, श्रीराम आले. भक्ती एवढी श्रेष्ठ होती शबरीची की राम आले नसते तरी त्यांना यावं लागलं असतं. शबरीसाठी का होईना देवाला जन्म घ्यावा लागला असता, कारण ती भक्ती एका थोर लेवलची होती. त्या भक्तीमध्ये कसल्याच प्रकारचा कमीपणा नव्हता, त्या भक्तीमध्ये कसल्याच प्रकारचा स्वार्थ नव्हता. मग अशा भक्तीसाठी देव देखील अवतार घेतो, देव देखील दर्शन द्यायला येतो, त्याला यावंच लागतं, कारण भक्ताची भक्ती त्याला ओढून आणते. अशीच भक्ती संत ज्ञानदेवरायांनी, संत तुकाराम महाराजांनी देवावर केली. त्यामुळं त्यांना वैकुंठ प्राप्त झालं. आणि ते शेवटी तेच सांगतात ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानदेवा गोडी हरिपद आवडी, प्रकृतीची थडी ओलांडली. म्हणजेच काय तर या प्रकृतीची नदी जी भौतिक सुखाची आहे ती ज्ञानदेवानं ओलांडली आहे. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी देव आपल्याला भेटू शकतो का, किंवा कोणत्या कोणत्या रूपामध्ये ते असू शकतो, त्याचं ह्या त्रिभुवनामध्ये काय अस्तित्व आहे, तो प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे व्यापला गेलेला आहे, लहान मोठ्या छोट्या सूक्ष्म प्रचंड अशा प्रत्येक वस्तूमध्ये त्याचं अस्तित्व कसं आपल्याला सापडेल, हेच ज्ञानदेवराय आपल्याला सांगतात. म्हणून माऊलींचा प्रत्येक शब्द कानात साठवताना तो गोडवा आपल्याला अनुभवावा लागतो. आणि त्या गोडवा जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच किती सुंदर शब्दांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या हरीची महती सांगितली. आणि आपल्यांना माऊली म्हणल्यानंतर आपण त्यांची लेकरं, तर आपल्या लेकरांना त्यांनी किती छानपर उपदेशपर अशा अभंगामधून आपल्याला जाणीव करून दिली की आपण जे करत आहोत रोजच्या जीवनामध्ये, ज्या आपण भौतिक सुखाच्या गोष्टीच्या पाठीमागं लागलेलो आहोत, ज्याच्यात आपण सुख शोधत आहोत, त्यात खरं सुख नाही आहे, तर खरं सुख ह्या हरिपदामध्ये आहे. जय जय रामकृष्ण हरी.